हाय मित्रमैत्रिणींनो, हे बघा आज आपण पुलाव बनवणार आहे। हे कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते। त्याचे साहित्य बघा अगोदर हे बघा कांदा, कढीपत्ता, हा खडा मसाला, हा तेजपत्ता, हा टोमॅटो, हे 4 मिरच्या आणि हा बिर्याणी मसाला आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आणि हे तांदूळ भिजत ठेवलेले। हे बघा 5 मिनिटं तांदूळ भिजत ठेवले। आता आपण हे फोडणीला द्यायचं कसं बघा। हे बघ एक खडा मसाला टाकला, हे तेजपत्ता, ही अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायची। नंतर भेटूया। हे बघा आपण हे मसाला त्यात भाजून घेतला, तेजपत्ता, कढीपत्ता वगैरे खडा मसाला, त्यात कांदा पण टाकला। कांदा पण लालसर भाजून घ्यायचा। हे बघा आणि त्यातच टोमॅटो टाकायचा आणि मिरची पण टाकून द्यायची त्यातच आणि चांगलं भाजून घ्यायचं लालसर। हे भाजून घेते तोपर्यंत हे बघा आपले सगळं मसाले भाजून घेतले बघा। कांदा, टोमॅटो सगळं बोलतो ना भाजून घेतलं। आता त्याच्यामध्ये हळद टाकते आणि त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केलाय। आता हे चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले हे वाटाणा, फ्लावर हे सगळं त्यात टाकायचं। हे बघा चांगलं परतून घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये आपले हे तांदूळ भिजत ठेवलेले हे बघा हे टाकायचे। एक 5 मिनिट तरी भिजत ठेवले होते। चांगलं असं हलवून घ्यायचं। हे फ्लावर, वाटाणा वगैरे ते शिजतं याच्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। हे बघा चांगलं हलवून घ्यायचं। ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। याची प्लेटिंग टाकू दे तुम्हाला। प्लेटिंगला भेटूया। हाय मित्रमैत्रिणींनो, हे बघा मी पुलाव बनवलेले त्याची प्लेटिंग बघा। हे बघा कशी झाली, कसा पुलाव झाला ते मला सांगा लाईक कमेंट करून आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी झाली मला सांगा कमेंट करून। बाय बाय, गुड नाईट।